Hello, good morning everyone. So today we have with us Akanksha Naik, who has scored a whooping 97 out of 100 marks in economics. She has also scored 90 plus marks in all the theory subjects and 98 on 100 marks in accounts also. So here it is proved that it is not only important कि एक सब्जेक्ट में आपको अच्छे मार्क्स मिले तो वो काफी नहीं है, तो वो इम्पोर्टेंट नहीं है, जितना इतने सारे सब्जेक्ट्स में कंसिस्टेंटली अच्छे मार्क्स स्कोर करना है. ओके, सो लेट अस नाउ हैव अ वर्ड विथ हर अबाउट हर एक्सपीरियंस ऑन हर रिजल्ट्स. और हमारे जो भी जूनियर्स है हमारे क्लास में इस साल जो भी बैच में स्टूडेंट्स है who are going to appear for the 12th standard exam, they have many questions which I've put forward for her. So we are going to discuss all those questions with her today. So now I will start with the interview. So yes, Akansha, good morning. Good morning, sir and ma'am. okay, so today we have with us Sajan sir and Akanksha Naik. So let us start. Okay, Akanksha, तुझा result जेव्हा आला किंवा economics चे जेव्हा marks बघितले, was it expected का it came as a shock किंवा actually what was that feeling when you actually saw such a high score in 2 to 3 subjects in your result? I didn't expect that much marks in economics. I thought I will get 92 marks, but it was really surprise for me because as we know, we did not score that much marks in theory. पण मला असं वाटतंय की क्लासमध्ये जे रिव्हिजन झाले आणि जे लेक्चर्स झाले ते मला खरंच खूप हेल्पफुल झाले. आणि सर आणि मॅमचे यामागे पण खूप कष्ट आहेत की त्यांनी पण आम्हाला एवढं सपोर्ट केला आणि एवढे छान मार्क्स मिळवायला त्यांनी मदत केली खरं तर. कारण आम्ही तसा काही अभ्यास करत नव्हतो, पण मॅम आणि सर सारखे रिव्हिजन घ्यायचे, कंटिन्युअस लेक्चर असायचे, टेस्ट सिरीज कंटिन्युअस असायच्या, काय चुकलं तर ते दाखवायचे आमची चूक. त्यामुळे आय थिंक सो एवढे मार्क्स मिळाले असतील. Good. Akansha, you have also scored 92 marks in the OCM. तो overall आपके सभी theory subjects में भी अच्छे marks हैं, including practical subject like accounts. तो specifically मैं सिर्फ theory subjects के लिए पहले आपसे कुछ questions पूछना चाहूँगा कि आपको 92 marks in OCM also how exactly prepare for the theory subject? आपने theory subject के लिए कैसे prepare किया? ऍक्च्युली क्लासमध्ये लेक्चर सुरू व्हायच्या आधी रिव्हिजन व्हायचं. त्या रिव्हिजन मध्ये खूप सारं कव्हर व्हायचं आणि त्यानंतर घरी गेल्यावर दररोज 1 तास तरी प्रत्येक सब्जेक्टला थेरी सब्जेक्टला तरी स्पेसिफिक द्यायला हवा. कारण की थेरी सब्जेक्ट एंडला कोणताच थेरी सब्जेक्ट होत नाही. त्यामुळे क्लासमधले रिव्हिजन आणि घरी गेल्यावर जे रिव्हिजन व्हायचं त्यामुळे मी प्रिपेअर झालते आणि क्लासमधले टेस्ट सिरीज पण व्हायच्या आणि त्यामुळे आय थिंक सो आय विल प्रिपेअर फॉर इट. ओके, जैसे मतलब आपको मेमोरी टेक्निक्स एंड जो नोट्स हैं उससे आपका एक फास्ट रिवीजन हुआ. हाँ, यस, बताइए. note is golden key for my success because Okay. it's very helpful. बहुत शॉर्ट टाइम में आप बहुत कुछ ज्यादा कवर कर सकते हो और स्पेसिफिकली टू द पॉइंट वो भी, राइट? Yes, सो and मैम, हाँ, all points are covered in notes. all मतलब छोटे से छोटा पॉइंट भी नोट्स में कवर होता था, इसलिए और से ज्यादा रेफर करने की जरूरत ही नहीं पड़ती थी. सिर्फ कंटेंट रेफर करना पड़ता था, बाकी पॉइंट तो सब नोट में होते ही थे. ओके, आकांक्षा अप्रोक्सीमेटली अपने जूनियर्स को बताओगे क्या कि हमारे नोट्स वो कितने पेजेस के थे अप्रोक्सीमेटली? 20 to 21. All Oh my book God. is in 20 to 21 pages and it's really helpful की ऍक्च्युली बुक बघितल्यावरच काही काही जणांना टेन्शन येतं की एवढं मोठं बुक आहे मग कसं होणार, पण क्लासच्या नोट्स मुळे सगळं टेन्शन गेलं की एवढ्या छान मेमरी टेक्निक होत्या आणि त्या खरंच खूप हेल्पफुल होत्या. आकांक्षा, हमने एक प्रॉमिस किया था आपको, मैं भी बहुत बार क्लास में बोलता हूँ कि आपको आंसर याद रहेगा भले आप क्वेश्चंस भूल जाओ,
तो वो कितना ट्रू है, आप अपने जूनियर्स को कम्युनिकेट कर सकते हैं क्या? येस येस सर नेहमी बोलायचं की तुम्हाला आन्सर लक्षात राहील, एक वेळ तुम्ही क्वेश्चन विसरताय आणि खरंच पेपर लिहिताना क्वेश्चन आला की सरांचा आवाज कानात यायचा त्या आन्सर्सचा. त्यामुळे आपण लिहिताना सरच सांगतात असं वाटायचं पेपर लिहिताना. सो क्लासमध्ये खूप भरभरून रिव्हिजन होती. खूप. त्यामुळे खूप हेल्प होते. ग्रेट. ओके. तुला अकाउंट्स मध्ये पण यू हॅव स्कोर्ड 98 मार्क्स. आता सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये यू हॅव गॉट अ गुड स्कोर. सो बेसिकली तू अकाउंट्स साठी कसं प्रिपरेशन केलंस किंवा सगळ्या सब्जेक्ट मध्ये चांगला स्कोर येण्यासाठी, म्हणजे तो एक बॅलन्स असायला पाहिजे. तर तू काय म्हणजे स्टडी शेड्यूल बनवलं का कसं एक्झॅक्टली हाऊ डिड यू मॅनेज स्कोरिंग सच गुड मार्क्स इन ऑल सब्जेक्ट्स ओव्हरऑल? जेव्हा 12th पहिला क्लासचा दिवस होता तेव्हा सरांनी सांगितलेलं की आपल्याला एका सब्जेक्ट मध्ये नाही हायेस्ट मार्क्स मिळवायचे, आपल्याला सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये अबाव 90 पाहिजे तर आपला स्कोर चांगला होतो. त्यामुळे सरांनी तेव्हापासून आम्हाला मोटिवेशन केलं की तुम्हाला सगळ्या सब्जेक्ट मध्ये करायचे, तुम्ही सगळ्या सब्जेक्ट मध्ये प्रिपेअर राहा. आणि त्यानंतर स्टार्टिंगला तर काही शेड्यूल वगैरे नव्हतं. मग त्यानंतर एकदा असेच कमी मार्क्स मिळाले त्यामुळे ऐश्वर्या मॅमनी असं खूप सारं त्यांना राग आलता म्हणजे आमचा की त्यांचे एक्सपेक्टेशन होते आमच्याकडून की आम्ही छान मार्क्स मिळवावे. पण मग त्यांनी तेव्हा आम्हाला खूप ओरडलं होतं, पण ते ओरडणं आय थिंक सो आता मला खूप फायद्याचं ठरलंय. त्यावेळेस मग त्यांनी मला छान शेड्यूल करून दिलं की तू ह्यावेळेस हा अभ्यास कर, हा सब्जेक्ट घे, एवढा सब्जेक्ट घे. खूप छान शेड्यूल केलं, त्याचा मला खूप फायदा झाला आता सध्या तरी. आणि त्यावेळेस जे ओरडणं असं वाटलं असेल मला थोडं वाईट, पण आता त्याचा खूप आनंद होतोय की त्यावेळेस ओरडलं म्हणून बहुतेक आता मला एवढे छान मार्क्स मिळालेत. गुड गुड गुड. ओके. आपल्याकडे एक ज्युनियर्सचा क्वेश्चन होता खूप इम्पॉर्टंट, जो तुला विचारायचा होता की काही स्टूडेंट्सनी विचारलाय कि अपन थ्योरी सब्जेक्ट्स वर्षभर तो मतलब पूरा साल तो हम पढ़ाई कर लेते हैं थ्योरी सब्जेक्ट्स की, हमको लगता भी है कि हमको आ रहा है, बट लाइक व्हाट इज द एक्झॅक्ट पॉइंट की हाऊ डू यू डू इट ऑन द लास्ट डे सगळं रिवाइज कसं करायचं किंवा ते सगळं गो थ्रू एकदा कसं करायचं? हाऊ डू यू कॅच इट अप ऑन द लास्ट डे? लास्ट डेला तर म्हणजे आपण क्लासमध्ये जे लास्ट 10 इयर्सचे पेपर सॉल्व्ह केले आणि टेस्ट सिरीज झालत्या त्यातून आपल्याला कळालेलंच की हे रिपीटेड क्वेश्चन आहेत, हे प्रोबॅबली येणारच आहेत. त्या क्वेश्चनवर जास्त फोकस केलता आणि क्लासचे नोट्स बाकी मी बुक तर असं पर्टिक्युलरली घेतलंच नव्हतं. क्लासचे नोट्स आणि जे लास्ट 10 इयर्सचे क्वेश्चन सॉल्व्ह केलते क्वेश्चन पेपर, त्याचा पण मला खूप हेल्प झाली त्यामुळे मला कळलं की हे प्रोबॅबली क्वेश्चन येतील आणि हे जास्त प्रिपेअर करायला पाहिजेत आणि त्याचे आन्सर्स कशी लिहायची हे पण सरांनी आणि मॅमनी नीट समजून सांगितलेलं की कोणत्या सेक्शन मध्ये ते डिवाइड करायचे, कसे आन्सर्स लिहायचे, त्याचं प्रेझेंटेशन कसं पाहिजे. त्यामुळे सरांचं आणि मॅमचं प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअली लक्ष होतं आणि ते प्रत्येकाला सांगायचे की तू इथे चुकतेस आणि तुला इथे इम्प्रूव्ह करायला पाहिजे. सो त्याचा खूप हेल्प झाली मला. नोट करवाना चाहूंगा कि आपकी जब आंसर शीट मिलती थी, आप एक ब्राइट स्टूडेंट थे, क्लास के हमने पहले से ही कंसीडर किया था, नो डाउट यू आर ऑलरेडी अ ब्राइट स्टूडेंट. स्टिल मैं ओवरऑल पूछूंगा कि जब आपकी आंसर शीट मिलती थी चेक होके और वो पर्सनली जब एक फैकल्टी चेक करके देती थी, तो वो आपकी इतनी अच्छे स्टूडेंट की आंसर शीट भी एकदम कलरफुल रेड पेन से क्यों रहती थी? क्या रहता था उसमें ऐसा लिखा? बिकॉज आय डिड लॉट्स ऑफ सिली मिस्टेक. सो मला आठवतंय की एकदा अमित सरांनी माझे अकाउंटचा पेपर चेक केलता आणि खरंच एक्सपेक्ट नव्हतं की मला इतके कमी मार्क्स आणि मी इतका सिली मिस्टेक करते. सो त्यांनी प्रत्येक क्वेश्चनच्या तिथे आन्सरच्या जिथे चुकलंय तिथे सगळं लिहून दिलं की हे तुझं चुकलंय, हे तुझं बरोबर आहे.
आणि ह्यात तुझं असं इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे आन्सर शीट नुसतं चेक नाही करत, तर काय चुकलंय ते पण लिहून द्यायचे फॅकल्टी आणि त्यानंतर मग ते इम्प्रूव्ह करायला लागायचं आणि सरांना ते दाखवायला लागायचं की मी हे एवढं इम्प्रूव्ह केलंय. गुड. एंड मेन जो क्वेश्चन था जो हम यहाँ से चूक गए कि लास्ट डे का जो रिवीजन था, तो थ्योरी सब्जेक्ट का जैसे मैंने आप लोग को क्लेम किया था कि आप जनरली स्टूडेंट्स, नॉर्मल जो स्टूडेंट्स रहते हैं, एग्जाम के डे बिफोर एक बार भी रिवीजन नहीं कर पाते हैं, लेकिन आप उस नोट से कितने बार रिवीजन कर सकते हो एक दिन के अंदर? एक दिन के अंदर आई थिंक सो 20 to 25 टाइम्स कर ही सकते हैं, बिकॉज हार्डली वो 21-22 पेजेस की है. वो पढ़ने में 1 hour इज वेरी सफिशिएंट टू लर्न, गो थ्रू इन दिस नोट्स. ग्रेट. एंड आपने एक चीज बोला है, एटलीस्ट जूनियर को वो क्लियर करिए कि आपने ऐसा कम्युनिकेट कर दिया कि बुक्स पढ़ने की जरूरत नहीं है. तो मैं चाहता हूँ आप क्लियर करिए, एटलीस्ट एक बार तो बुक्स को आपको एक बार रेफर करना पड़ेगा, नहीं तो जूनियर्स गलत इंटरप्रेट कर लेंगे. Throughout the year we have to go through the books, but at last time there is no sufficient time for go through all whole the books, so we can refer the notes and those paper who we solve. मतलब मेन आज तक अपने मेरे क्लासेस के साथ नहीं थे, हमारा गाइडेंस नहीं था, तो आपने कुछ तो डिफिकल्टी आइडेंटिफाई की होगी बिफोर दिस कि लास्ट डे का रिवीजन एक बहुत ही एक चैलेंजिंग टास्क रहता था, ऐसा Yes. कुछ इसके ऊपर? 11th में मैंने क्लास नहीं लगाया था, तब इकोनॉमिक्स का मुझे बहुत टेन्शन आया था. इकोनॉमिक्स, OCM, बिकॉज मला काहीच माहिती नव्हतं की कसं करायचंय, नवीन होतं सगळं. आणि त्यामुळे मला कोणतं रिव्हिजन करू, कसं रिव्हिजन करू हेच कळायचं नाही. मग मी सगळं पुस्तक वाचत बसायचे. पण जेव्हा मी 12th ला क्लास जॉईन केला, तेव्हा सरांनी नीट समजून सांगितलं की आपल्याला लास्ट डे ला नसतो तेवढा टाइम अख्खा बुक्स वाचायला. त्यामुळे त्या नोट्स खरंच खूप युजफुल आहेत आणि पूर्ण वर्षभर आपल्याला बुक्स वाचाव्याच लागतात. नुसतं नोट्स वाचलं तर आतलं कंटेंट काय लिहायचं हे कळत नाही. नोट्स मध्ये पॉइंट्स असतात जे एक्सप्लेन केलेले असतात, पण जे बुक्स मध्ये असतं ते तर लिहावं लागतं. त्यासाठी बुक्स एकदा दोनदा वाचणं तरी अख्खं वाचलं पाहिजे. ओके. आकांक्षा, मेरा एक और क्वेश्चन छोटा सा था कि आपने ये जो बोला कि आपके 11th में अच्छे मार्क्स नहीं थे, मेरे को आइडेंटिफाई ये क्वेश्चन नहीं पूछना चाहिए था, तब भी आप बता सकते हैं कि इकोनॉमिक्स, ओसीएम या अकाउंट्स में अप्रोक्सीमेटली क्या, एटलीस्ट इकोनॉमिक्स में क्या मार्क्स थे आपके 11th स्टैंडर्ड में? 11th में 84 थे. गुड. ठीक है, चलो इम्प्रूवमेंट कुछ तो हुआ, आपके पहले भी अच्छे मार्क्स. ऐश्वर्या मैम? नहीं थे. ओके, और एक सिंस आकांक्षा इज आल्सो प्रिपेयरिंग, हमारे पास उसका सीएस का भी प्रिपरेशन चल रहा है, सीएस एग्जीक्यूटिव एंट्रेंस टेस्ट का. तो आकांक्षा, Right. यू हैव स्टार्टेड योर सीएस प्रिपरेशन, 12th स्टैंडर्ड से ही आपने चालू किया है वो प्रिपरेशन. तो ऐसे कभी आपको हुआ कि उसका बर्डन आ रहा है, उसके साथ आप 12th स्टैंडर्ड मैनेज नहीं कर पा रहे हो, या ऐसे कोई आपको एक्सपीरियंस आया क्या कि व्हाट डू यू वांट टू सजेस्ट टू द जूनियर्स की क्या उन्होंने सीएस का प्रिपरेशन एडवांस में ही चालू करना चाहिए या फिर 12th होने दो पूरा कंप्लीट, कि कैसे आपका एक्सपीरियंस ओवरऑल रहा है? ऍक्च्युली CS आणि 12th मला काही जास्त हे नाही झालं, कारण काय जे 12th ला असायचं ते CS ला शिकवायला जायचं. उलट माझी त्याच्यानी रिव्हिजन जास्त झाली, कारण मॅम आणि सरांचं असंच गोल आहे की आधी एकावर फोकस करायला पाहिजे. मग त्यामुळे CS मध्ये पण ते जे 12th ला आहे तेच घ्यायचे. त्यामुळे जास्त काही बर्डन CSचं नव्हतं आलं. आणि उलट आपण 12th पासून स्टार्ट केलं तर ते हेल्पफुलच होतं, कारण आपली दोनदा रिव्हिजन होती, एक 12th क्लासमध्ये आणि CS क्लासमध्ये. सो आय थिंक वी स्टार्ट व्हेन वी डू 12th. ओके. ओके. और सीएस की क्लास कब होती थी आकांक्षा, ये अपने जूनियर्स को बताएंगे? ओनली सॅटरडे. एंड
एक और मिथ है, जब मैं इंट्रोडक्शन इकोनॉमिक्स में 12th स्टैंडर्ड में भी बोला कि जो इकोनॉमिक्स 12th स्टैंडर्ड में है वो क्या आपके CSET में है क्या? ये कम्युनिकेट करिए, और एग्जैक्टली है क्या? एग्जैक्टली है, पूरा वही का वही इकोनॉमिक्स है। और अभी CS में मुझे ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं पड़ती इकोनॉमिक्स में, बिकॉज 12th में इतना इकोनॉमिक्स क्लियर हो गया है ना कि CS में ज्यादा कुछ करने की जरूरत नाही पडती. एकदा जरी क्लास अटेंड केला CS आणि एकदा जरी गो थ्रू केलं ना तरी सगळं आठवतंय, कारण 12th मध्ये सरांनी इतकं पक्क करून घेतलं होतं ना की आयुष्यभरासाठी ते लक्षात राहील, एवढं छान इकॉनॉमिक्स ओसी झालतं माझं. मी पण ऑलरेडी कम्युनिकेट केला होता लेक्चर स्टार्ट करायच्या आधी. आकांक्षा, मेरा ओवरऑल लास्ट कुछ है कि एनी स्पेशल मैसेज टू योर जूनियर्स की, और क्या जनरली बहुत से स्टूडेंट्स होते हैं कि 12th में क्लास नहीं लगानी है. हम ऐसा नहीं बोल रहे कि क्लास के फेवर में है, लेकिन स्टिल बहुत से स्टूडेंट नहीं लगाते, या कि 12th के बाद फिर देख लेते हैं क्या है उनका. 12th में प्रिपरेशन नहीं रहता है कि 12th के बाद क्या करना है, क्या वो सही है, और जूनियर्स को आप क्या मैसेज देना चाहेंगे ओवरऑल? ऍक्च्युली क्लास लावल्यामुळे आपल्यात अभ्यासाला बसायची क्षमता राहते, नाहीतर क्लास नाही लावला कॉलेजमध्ये पण शक्यतो कोण जास्त जात नाही, मग अभ्यास नीट होत नाही. आणि क्लास लावला की क्लासमध्ये रिव्हिजन होती, लेक्चर रेग्युलर होतात, टेस्ट सिरीज होती. टेस्ट सिरीज मुळे आपण कुठे चुकतो हे तरी कळतं. सो क्लास लावणं हे इम्पॉर्टंट आहे 12th साठी मी समजते, कारण क्लासमुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी डीप मध्ये कळतात. आणि क्लासमुळेच आय थिंक सो जास्त मार्क्स येतात. Okay. So finally, मला इथे मेन्शन करायचंय की when we had come to the end of around 12th standard, म्हणजे once we had reached the stage of portion completion, Akanksha was one of the students who had come forward, आणि आम्ही generally we have group discussions with students की तुम्हाला आता काय हवंय from the classes, like we have taught the syllabus. So I remember की Akanksha was one of them की she was like, नाही ma'am, आम्हाला आता पेपर सॉल्विंग करावंसं वाटतंय. So that time Akanksha was also one of the motivating factors कि हाँ student को पढ़ना है, ये हमको समझ जाता है. So it is important for us to have students like Akanksha who push us कि हाँ अजून ma'am test series आपण घेऊ, बाकी त्यांना पण help होईल. So she was a very nice student who not only thought for her but also for other students की त्यांना पण ह्यातनं benefit होऊ शकतो. So she was the one who actually pushed us कि हाँ अजून टेस्ट सीरीज घेऊ, मला अजून टेस्ट लेचे. सो दोनों साइड से जब ये आता है ना तो ये बहुत मोटिवेटिंग रहता है फ्रॉम आवर एंड. ओके, सो शी इज प्रेजिंग अस, बट एक्चुअली यहाँ पे प्रेज दोनों साइड से होता है कि जैसे अच्छे टीचर वो बोल रही है, वैसे अच्छे स्टूडेंट मिलना हमारे साइड से भी ना बहुत एक इम्पोर्टेंट रहता है, जिससे हमको एक पुश मिलता है. सजन सर, आप क्या बोलना चाहते हो अबाउट आकांक्षा, बिकॉज यू हैव डेल्ट विथ हर फॉर द एंटायर ईयर? नो डाउट, इनके इवन होमवर्क्स नहीं रहते थे तो भी ये ब्राइट स्टूडेंट, तो मैंने ऐसा कभी इनको लिबर्टी नहीं दिया. कि जनरली हमारे ट्रेंड है मेरे यहाँ, मैं क्लास में स्पेसिफिकली 12th स्टैंडर्ड में रखते हैं कि होमवर्क नहीं किया है या कि कंप्लीट नहीं है, तो ब्राइट स्टूडेंट हो, एवरेज हो या बिलो एवरेज हो, इररिस्पेक्टिव ऑफ दैट, उनको क्लास के बाद बाहर वेट करके दूसरे क्लासरूम में होमवर्क करने के बाद ही उनको जाने को घर मिलता था. तो आकांक्षा हो या कोई भी हो, सबने वो सब फॉलो किया डेडिकेटली, और ये भी कहीं ना कहीं उनके लिए इनपुट था. और नो डाउट इनका कोऑपरेशन और जो जिस प्रकार से हमारे साथ ये थे, और एनी टाइम जब अच्छे स्टूडेंट क्लास में रहते हैं, जो डिलीवरी है, समझाने का जो इंटेंशन रहता है, एकदम क्लियर रहता है और मन लगता है क्लास में. आई एम रियली हैप्पी विद माय 12th स्टैंडर्ड बैच. आई नेवर फॉरगेट विद दैट. एंड अबाउट द फैकल्टी इन्वायरमेंट, या कि ओवरऑल एक शॉर्ट में एक आप जूनियर्स को क्या कम्युनिकेट करना चाहोगे, क्या करना चाहिए? अब आपने वैसे सब कुछ बता दिया है, रिपीट हो गया, स्टिल आप क्या जूनियर्स को बोलेंगे शॉर्ट में? ऍक्च्युली माझा एक दादाचा फ्रेंड आहे, त्यांनी मला भेरे क्लासेस बद्दल सांगितलेलं. तो पण CA आहे. त्यांनी सांगितलेलं की भेरे क्लासेस जॉईन कर, खूप छान आहे आणि तुला खरंच हेल्पफुल राहील. आणि खरंच मला ते खूप हेल्पफुल राहिलंय, कारण 12th मध्ये
जेवढे काही इम्पॉर्टंट टॉपिक सब्जेक्ट जे काही असतं ते खूप डीपली आणि छान क्लासमध्ये एक्सप्लेन होतं. आणि जसं सर बोलले की होमवर्क नाही केला तर क्लास नंतर थांबून तो करावाच लागतो. मग तो किती ब्राईट स्टुडंट असो किंवा ॲव्हरेज स्टुडंट असो तो करावाच लागतो. मग किती का वेळ लागेना. आणि सरांचं खूप खूप फ्रेंडली वातावरण होतं क्लासमध्ये. म्हणजे असं वाटत नव्हतं की आम्ही टिपिकल क्लासला बसलोय. आणि त्या फ्रेंडली वातावरणामुळे आमचा अभ्यास पण खूप छान व्हायचा. आणि अभ्यासाच्या वेळेस सर अभ्यासच घ्यायचे. कारण ते अभ्यासाच्या बाबतीत स्ट्रिक्ट होते, पण बाकी सगळं खूप फ्रेंडली होतं. आणि टेस्ट सिरीज तर खूप छान व्हायच्या. आणि टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा थोडे मार्क्स कमी मिळाले तरी सर आणि मॅम खूप छान समजून सांगायच्या की तू इथे इम्प्रूव्हमेंट कर, तुला मिळतील छान मार्क्स. त्यांचं मोटिवेशन खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. आणि क्लासची फॅकल्टी वगैरे खूप सपोर्टिंग होती. त्यांच्या सपोर्टमुळेच खरं तर मला आय थिंक सो एवढे छान मार्क्स मिळाले. कारण एवढे मिळाले नसते, नाही तर मी क्लास जॉईन केला नसता तर डेफिनेटली मला एवढे चांगले मार्क्स मिळाले नसते. त्यामुळे क्लासच्या फॅकल्टी आणि बाकी सगळे सर खूप खूप सपोर्टिंग आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी थँकफुल आहे की त्यांनी मला एवढा छान सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत. असं नाही की फक्त अभ्यासातच, ओव्हरऑल सगळ्या गोष्टीत ते सपोर्ट करायचे. प्रत्येक गोष्टीत त्यांचं गायडन्स असायचं की तू कॉलेजमध्ये कशी राहा. त्यामुळे कॉलेजच्या मॅडमशी सरांशी जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहा, हे पण त्यांचं ऍडवाइस असायचं. की कॉलेजला जात जा, हे पण त्यांचं ऍडवाइस असायचं. सो त्यामुळे खूप छान एन्व्हायरमेंट आहे क्लासचं. आणि मला खूपच सपोर्ट झाला त्याचा. आकांक्षा, एक लास्ट में ना मेरे जूनियर्स को ना एक चीज बता के जाइए। आपको अकाउंट्स में 98 मार्क्स मिले हैं। ये 2 मार्क्स का इंपॉर्टेंस आप अपने जूनियर को कम्युनिकेट कर दीजिए, क्योंकि आपकी बेस्ट फ्रेंड सही दंडवत है, जो आप दोनों साथ में बैठते थे, उसको 100 मार्क्स मिले हुए हैं। आपके सीनियर्स को 100 मार्क्स मिले थे, आपने वहां से मोटिवेशन काफी कुछ लिया होगा। लेकिन ये 2 मार्क्स का इंपॉर्टेंस आप आज जूनियर्स को बताइए। आप कैसा फील कर रहे हो, क्या है? मला अकाउंट्स मध्ये 100 आउट ऑफ 100च पाहिजे होते. जे की सरांना आणि मॅमला पण एक्सपेक्ट होते की आम्हाला 100 आउट ऑफ 100 मिळतील. पण काय झालंय काय माहिती, पण ऍक्च्युली त्या 2 मार्क्स मुळे मी थोडीफार तर नर्वस झालेच आहे. कारण 100 आउट ऑफ 100 मिळणं, ती जी खुशी असते ती 98 मार्क्स मिळण्यामध्ये नसती. एवढ्या जवळ येऊन 2 मार्क्स कमी झाले, त्याचं थोडंफार दुःख तर आहे. त्यामुळे त्या 2 मार्क्ससाठी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असं नको व्हायला की 2 मार्क्स कमी येतील. त्यासाठी आत्तापासून खूप प्रिपेअर करा. अकाउंट्सचे सारखे सम सॉल्व्ह करा. अकाउंट्समध्ये जेवढी तुम्ही रिव्हिजन करताल, जेवढे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, तेवढं तुम्हाला बेनिफिशियल ठरेल. आणि क्लास रेग्युलर अटेंड करा. ओके, ग्रेट। तो आपका ये कम्युनिकेट करना है बच्चों को, हमारे जूनियर्स को, कि 100 आउट ऑफ 100 बहुत इंपॉर्टेंट है, ये उनको समझ में आया। क्या क्या ये इम्पॉसिबल है, या कि ऐसा लग रहा है क्योंकि आपके भी क्लास से मोर देन 50% स्टूडेंट्स को 90 प्लस अकाउंट्स में भी आए हैं? ओके, ऐसा नहीं है कि आप अकेले हो। 90 प्लस बहुत स्टूडेंट को हमने पूरी लिस्ट निकाली है। अब आप ये बताइए, क्या ये 100 मार्क्स लाना कुछ ऐसे रॉकेट साइंस या बहुत डिफिकल्ट है क्या? आय थिंक सो आपण जर खूप मन लावून केलं आणि पेपर प्रेझेंटेशन सगळं नीट केलं तर एवढं डिफिकल्ट नाहीये. पण कॉम्पिटिशन आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या स्टुडंट्स मध्ये ते कॉम्पिटिशन आहे. त्यासाठी आपल्याला आधीपासून प्रिपेअर व्हावं लागतं आपलं प्रेझेंटेशन. सो 90 प्लस मार्क्स आणणं खूप सोपं आहे, पण 100 मार्क्स आणणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यासाठी खूप फोकस, खूप म्हणजे आपलं 100% त्याला द्यावं लागतं अकाउंट्सला, बाकी सगळ्या सब्जेक्टला, तर ते 100 मार्क्स येतात.
Definitely, Akanksha, It but you don't need to worry. 98 is also a very good score. आणि आम्ही जसं नेहमी म्हणत आलोय की 98 आहेत म्हणजे 100च आहेत ते आमच्यासाठी, because we know how much effort you had put in and we know how beautiful you used to write the paper. Okay, so we'll also share with everyone soon certain photos of Akanksha's papers also, because she has written the papers extremely well in the test series. So that dedication is very important. असं नाहीये, आकांक्षा तू पण ह्याच्यावर थोडा लाईट थ्रो कर की तुम्ही सगळेच म्हणजे तू आहे किंवा सई किंवा whoever the toppers above 90 scorers are, all of you were actually putting in the same effort during the test series which was required for the final exam. So असं नाहीये की आपण टाइमपास साठी टेस्ट सिरीज देतोय, हा तुमचा अप्रोच नव्हता. तर तुमच्यामध्ये काय डिस्कशन व्हायचं किंवा काय तुम्ही स्पिरिटनी ती टेस्ट सिरीज अपियर करत होतात? ऍक्च्युली सई आणि माझ्यात तर दररोज कम्युनिकेशन व्हायचं की तिला डाऊट असायचा तर ती मला कॉल करायची, मला डाऊट असेल तर ती मला कॉल करायची. आमचं कम्युनिकेशन सारखं चालू असायचं. पण आम्ही असं टेस्ट सिरीज द्यायची म्हणून कधीच दिली नव्हती. आम्ही पूर्ण फोकस करून दिली होती. आम्हाला ते टेस्ट सिरीज म्हणजे ऍज अ बोर्ड पेपरच वाटायचे, कारण त्यात जेवढे मार्क्स मिळतील तेवढेच आय थिंक सो बोर्ड मध्ये मिळतील असं वाटायचं. म्हणून आम्ही ते टेस्ट सिरीज ऍज अ बोर्ड पेपरच त्याला बघितलेलं आणि तसंच प्रिपेअर झालतो आम्ही. आणि सई आणि मी नंतर दोघी बसून क्लास नंतर थोडेफार स्टडी करायला लागलो. त्याचा पण बेनिफिट झाला असेल, कारण काही तिचे काही पेपर प्रेझेंटेशन मला कळालं, माझं पेपर प्रेझेंटेशन तिला कळालं. त्यामुळे ते एकमेकींना शेअर झालं, त्यामुळे पण बेनिफिट झाला आमच्या दोघींनाही. Great. ओके, और कुछ सई और सॉरी आकांक्षा आणि सर तुम्हाला काही शेअर करायचं आहे अजून? सम पॉइंट विच यू वांट टू पुट फॉरवर्ड? यस सर, एनीथिंग? मैं तो एक ही चीज बोलूंगा, कर्वे रोड ब्रांच से आकांक्षा थी और मैं लाइफ टाइम ये बैच को नहीं भूल सकता. इंटायर बैच आई एम हार्डली फाइंडिंग कि कोई बिलो एवरेज या एवरेज था, इसीलिए सबके अच्छे परसेंटेज भी आए. तो मैं स्टूडेंट्स को सबसे पहले क्रेडिट देना चाहता हूँ कि पूरे एफर्ट्स, ये तो हमारा सिर्फ गाइडेंस था, मेरा पूरे एफर्ट्स आकांक्षा के थे. मैंने उसको पहले भी बोला, अब आकांक्षा बोल रही है कि हमने किया है. ठीक है, ओवर द पीरियड अच्छे स्टूडेंट्स थे, हमारे तरफ से भी बहुत एफर्ट्स आते गए धीरे धीरे. एंड मैं पर्सनली एक चीज कम्युनिकेट करना चाहूंगा, जो टेस्ट से आउटपुट मिलता है दैट इज द फाइनल कंक्लूजन. और टेस्ट में मैंने पहले भी अपने स्टूडेंट्स को भी कम्युनिकेट किया था, जो मार्क्स टेस्ट में आ रहे हैं वही आपको बोर्ड एग्जाम में आने वाले हैं. कोई वहां पास आप बोलो कि टाइम पास से टेस्ट दिया था इसलिए मेरे कम आए, कुछ नहीं. जो टेस्ट में है वही आएंगे बोर्ड एग्जाम में. आकांक्षा, आप कुछ कम्युनिकेट करना चाहोगे? यस, एक्चुअली टेस्ट का इम्पोर्टेंट बहुत था ये सब मार्क्स में. बिकॉज मी असा विचार करायचे की जे आता टेस्ट सिरीज होतील ते सेम पेपर म्हणजे बोर्डला तशाच टाइप मध्ये पेपर असतील. तर तेव्हा पण टेस्ट सिरीजच्या आधी पण सर आणि मॅमनी टाइम मॅनेजमेंट, पेपर प्रेझेंटेशन याबद्दल लेक्चर घेतलं होतं. मग त्याच्या अकॉर्डिंगली टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या आणि त्याचा खरंच खूप इम्पॉर्टंट झाला. कारण काय लास्ट टाइमला पेपरच्या वेळेस मी त्या टेस्ट सिरीज खूप गो थ्रू केल्या. सगळे लास्ट 10 इयर्सचे पेपर गो थ्रू केले. सो मला त्याचा फार हेल्प झाली. आणि सरांनी आणि मॅमनी प्रत्येक वेळेस टाइम मॅनेजमेंट, पेपर प्रेझेंटेशन याबद्दल खरंच खूप छान गायडन्स दिला. त्यामुळे कारण काय शक्यतो इकॉनॉमिक्स, ओसी या पेपरमध्ये टाइम मॅनेज होत नाही नीट. पण ऍक्च्युली सरांनी मॅमनी त्याचा पूर्ण ड्राफ्ट केलता, प्रेझेंटेशन केलतं आणि ते आम्ही नीट समजून घेतलं. त्यामुळे टाइम पण छान मॅनेज झाला, प्रेझेंटेशन पण छान झालं. आकांक्षा, मेरे को लगता है आपके जूनियर्स ना इस प्रेजेंटेशन को शायद तक मिस कम्युनिकेट कर सकते हैं. प्रेजेंटेशन का लेवल आप बताएंगे क्या? हम लाइन को सेंटीमीटर स्केल से मेजर करते हैं, बताएंगे क्या जूनियर को? Yes, हम जब फाइनल अकाउंट्स का जो ड्राफ्ट बनाते हैं उसको
उसको जो डेड कॉलम है वो हम 2 सेंटीमीटर लेते हैं। वो जो जो भी कुछ कॉलम है उसके स्पेसिफिक मेजरमेंट है वो हम स्पेसिफिक मेजरमेंट से लेते हैं, इसलिए उसका कंटेंट पूरा क्या बोलते हैं कि वो कवर अप हो जाता है। Cover. Good, Okay. Akansha, thank you so much. Yes. Ma'am, आपको It कुछ? was it was very nice talking to you, Akanksha. आणि juniors ला खूप जास्ती इनपुट मिळाले असतील, बरेच क्वेश्चन्स आलेले. So these were a few questions out of those. So I am extremely happy talking to you. आणि खूप छान वाटलं seeing your result. We were extremely happy and we are actually very impressed with whatever scores you have got. So it was a very nice thing. Which actually we have collectively achieved. तुझे खूप efforts आहेत त्यात, आमचे पण inputs होते. So finally getting a good result is very important. So thank you so much for joining with us today. Thank you Sajal sir Best also. of luck. Yes, thank you so much Aishwarya ma'am. CS में भी अभी हमको रैंक वगैरह आ जाए ऐसा हम होप करते हैं, और वैसे ही हम अभी प्रिपरेशन फिर से चालू करेंगे so that CSET में अभी हमारी नेक्स्ट रैंक भी आ जाए. Okay, so all of us Yes. need to work up for that now. Yes. Best of luck for the same. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. Good day. Bye.